झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते रानभाज्यांसोबत काळ्या चिंबोऱ्या आणि खेकड्यांचे। खवय्यांसाठी मेजवानी असणाऱ्या काळ्या चिंबोऱ्या आणि खेकड्यांना बाजारात सध्या मोठी मागणी आहे। सध्या बाजारात चिंबोऱ्या आणि खेकड्यांची विक्री जोरदार सुरू आहे। मांसाहार करणाऱ्यांना मच्छी मटनपेक्षा काळ्या चिंबोऱ्या आणि खेकड्यांचा रस्सा अधिक रुचकर वाटत असल्यानं त्याची मागणीही वाढली आहे। मात्र चिंबोऱ्या आणि खेकडे पकडणं हे मोठं जोखमीचं काम असून ते आदिवासींनी सहजगत्या अवगत केलंय। रात्रीच्या वेळी पलीत म्हणजे बशाल किंवा गॅसबत्ती घेऊन हे आदिवासी आपल्या मोहिमेवर निघतात। रात्रभर फिरल्यानंतर मिळालेले खेकडे आणि चिंबोऱ्या आदिवासी स्त्रिया जुड्या बांधून बाजारात विक्रीसाठी आणतात। समुद्राच्या चिंबोऱ्यापेक्षा या चिंबोऱ्यांना बाजारात चांगली मागणी आहे। विशेष म्हणजे या चिंबोऱ्या पावसाळ्यातच उपलब्ध असतात। बाजारात 5 चिंबोऱ्यांची किंमत 150 ते 200 रुपये, तर गावठी मुठे आणि खेकडे 25 रुपये डझन मिळतात। बाजार तीन वार चालतात, बुधवार, शुक्रवार, रविवार। गॅसबत्ती घेऊन जातात रात्री, जळातून बाहेर पडतायत। आम्ही लहानपणापासून चिंबोऱ्या खातो आणि दुसरे ह्या चिंबोऱ्यांचं वैशिष्ट्य असे ह्या खूप टेस्टी असतात। त्यामुळं आणि ह्या जेव्हा पावसाळा चालू होतो तेव्हा यांचं प्रमाण जास्त असतं। त्यामुळं सर्व लोक इथे म्हणजे झुंबड उडते यांची म्हणजे चिंबोऱ्या घेण्यासाठी। रात्रभर अथक परिश्रमानंतर या विक्रीतून आदिवासींच्या पदरी 500 ते 600 रुपये पडतात। पावसाळ्यात 2 महिने का होईना आदिवासींच्या उदरनिर्वाहासाठी देऊ केलेली ही साधन संपदा त्यांच्या उपजीविकेला हातभार लावण्यासाठी मदत करते। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।